झाडात गारवा असतो, झाडात छाया असते, पाठीवरून फिरणारी आईसारखी छाया असते. झाडं बोलत असतात, झाडं झडत असतात, सिमेंटच्या जंगलात मात्र झाडं रडत असतात. सृष्टीतल्या वृक्षांचे हे आकलन मन अस्वस्थ करते. कवयित्री सुखदा ऋषी म्हणतात, एक दिवस माझ्या मनात छोटं पाखरू वजीर वाढी, वृंदावनीच्या तुळशीवरती येऊन बसले गात गाणी. ताई ग ताई, अंगण तुझं सगळीकडे फणस बघ, एक सुद्धा झाड नाही बांधून तुझं माझं धरण. आभाळातून उडताना फिरताना शरीर फुटतं, ऊन पाऊस थंडीसाठी पाखरांनाही थंड लागतं. माझ्यासाठी एक झाड लावशील ना, घरट्यांमधल्या पिलांवर लक्ष तू ठेवशील ना. धन्यवाद. सर्वांना सोबत शाळेला लावले. मुख्याध्यापक सन्मानित ए सावंत सर यांना विनंती, त्यांनी आजच्या कार्यक्रमातील स्वागत आणि प्रास्ताविक करावे. माझ्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं लक्ष्मीपूर्वक किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज आणि व्यवसाय अभ्यासक्रम आणि या विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या 31/8/2024 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या अशा या विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका सौभाग्यवती अनुपमा अजित कुलकर्णी, त्यांना आम्ही शॉर्टकटमध्ये ए कुलकर्णी मॅडम असं ओळखतो असतो. तर त्या शासकीय नियमानुसार 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. पण त्यांचा हा भावपूर्ण कार्यक्रम सेवानिवृत्तीचा आपण साधारणपणे 4 तारखेला घेणार होतो. पण 4 तारखेला थोडीशी अडचण होती, त्यामुळं तो कार्यक्रम पुढे ढकलला आणि तो आपण 6 तारखेला आयोजित केला. त्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला संपन्न करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्याच संस्थेच्या विद्यमान उपाध्यक्षा श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील माई, त्याचबरोबर उपाध्यक्ष माननीय संदेश कुलकर्णी साहेब, संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय गुणराम शिंदे सर, त्याचबरोबर संस्थेचे सदस्य माननीय प्रशांत कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर ज्यांचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या सौभाग्यवती कुलकर्णी मॅडम आणि त्यांचे मिस्टर अजित कुलकर्णी, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांची कन्या, त्यांचे जावई, त्याचबरोबर त्यांची नात, त्यांच्या हिंबाई, त्याचबरोबर चिरंजीव, त्यांच्या मिसेस आणि आत्ताच नुकता जन्मलेला आलेला त्यांचा नातू, तर त्याचबरोबर त्यांच्या हिंदूबाई आणि त्यांच्या समेत असलेले आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष त्यांच्या सुनेत्री पत्नी स्वाती कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर संदेश कुलकर्णी यांचे बंधू आणि आमचे मित्र सुधीर कुलकर्णी, त्यांना आम्ही आमचे क्लासमेट आहेत ते पोपट या नावाने ओळखतो. तर आम्ही सर्व अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि प्रशाला संस्था यांच्या वतीनं व्यासपीठावर असलेल्या सर्व सन्मान्य अतिथींचं, पाहुण्यांचं, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पाहुणे मित्र, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शासन झालेले आहे. थोडक्यात त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणं माझं क्रमप्राप्त आहे. तसं पाहिलं तर मॅडम आणि आमचा संबंध म्हणजे आमच्या मिसेस आणि मॅडम त्या मैत्रिणी, त्या दोघी क्लासमेट आहेत. तेव्हा आमची ओळख ही पहिल्यापासून आहे आणि योगायोग असा की पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं 1991 साली जाहिरात निघाली ओपन इंटरव्ह्यू म्हणून, आणि नुकतंच आम्ही 27 मेला या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी
आम्ही आलो होतो. मी आलो, आमच्या मिसेसही आले. आमचे 21 मेला लग्न झालं आणि 27 मेला इंटरव्ह्यू झाला. योगायोगाने गणित विषय होता, इंग्रजी विषय होता. मॅडम तर ऑलरेडी जाय होत्याच आदर्श बाळगला, पण इंग्रजी या विषयासाठी कुलकर्णी मॅडम ही इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेल्या होत्या आणि युवी पाटील मॅडम ही इंटरव्ह्यू देण्यासाठी आले. म्हणजे संस्थेच्या घरातली 2 माणसंही होती. त्यामुळे आम्ही मॅडमनी आमचा ठरवलं की आपण काय करू, तुमचं उत्तर बघूया. आणि अनायशे जस्ट आम्ही माईला बोलून काकांना बोलून आणि मॅथ्सची माणसं त्यावेळीच्या काळामध्ये मिळत होती. माझा फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा आलेला नाही, त्यामुळे माझं बी एड व्हायचं होतं. काकांनी सांगितलं या उद्यापासून जॉईन व्हा आणि मी थोडंसं मॅडमच्या अगोदर 15-20 दिवस जॉईन झालो. त्यामुळे माझी सिनियरिटी त्यांच्यापेक्षा अगोदर वाटली. हा त्यातला भाग आहे. आणि योगायोगानं आम्ही तिघही सिलेक्ट झालो. मी सिलेक्ट झालो, मॅडमही सिलेक्ट झाल्या, युवी पाटील मॅडम सिलेक्ट झाल्या. आणि तिघही त्याच वेळी थोड्याशा फरकानं मी 2-3-4 दिवस अगोदर, त्यानंतर युवी पाटील मॅडम, त्यानंतर कुलकर्णी मॅडम, आणि अशा पद्धतीने आमची नोकरी सुरू झाली. योगायोगानं आम्हाला तिघांनाही 5 ते 8च्या गटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ती संधी प्राप्त झाल्यानंतर मॅडमने त्या काळामध्ये इंग्रजी, समाजशास्त्र, मराठी जो पडेल तो विषय आपण शिकवायचं या उद्देशाने विद्यार्थी शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. त्याचबरोबर आर पाटीलचं अशी आमची गणिताची टीम होती. आणि कुलकर्णी मॅडम, सूर्यवंशी मॅडम अशी इंग्रजीची टीम कार्यरत होती. एस डी पाटील सर वगैरे. तिथेही त्यांनी इंग्रजी आणि मराठी या विषयाचं अध्यापन केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी शिक्षिका म्हणून त्यांनी या 33 वर्षाच्या कालखंडामध्ये नोकरी केली. आणि कालांतराने त्या सुपरवायझर झाल्या. त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स बघून संस्थेने त्यांना उपमुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली. आणि उपमुख्याध्यापक पदाच्या सेवेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य मुख्याध्यापक या नात्याने मला केले. म्हणजे पडेल ते काम आणि सांगितलेलं काम तत्परतेने करण्याची जबाबदारी. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे तत्व त्यांचं होतं. म्हणजे कुठलंही काम मी सांगितलं आणि मॅडम कधी नाकारले, करत नाही, परत करते, उद्या करते, मीच करायचं का, कधीही माझ्याकडे तक्रार केली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची पद्धत. त्यांच्याकडे एकच जबाबदारी होती, PRC सांभाळा, PRCचे येणारे मेसेज असतील ते फॉलो करा, GR बघा, GRचं काम कसं आहे बघा, तो GRचं पत्र आपण पाठवले का, त्याचे काही क्वेरी आहे का, एव्हरीथिंग इज रेडी. प्रत्येक काम तो GR टिक करणे, काम कुणाकडे सोपवले, त्याचं काम कसं झालंय हे सगळं. विषय वाटण्या लगेच काही केल्या. विषय वाटण्या करण्याची पद्धत सुद्धा त्यांची होती. काय अडचण ते मला समजावून घ्यायच्या, सर असं असं आहे, असं असं करूया. पण इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करण्याची पद्धत हाताळली. आणि अतिशय चांगल्या पद्धतीची 33 वर्षाची सेवा त्यांनी या कालखंडामध्ये पार केलेली आहे. उर्वरित त्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, चांगलं आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांना उर्वरित आयुष्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं, प्रशालेच्या वतीनं, सर्व अधिकारी वर्गाच्या वतीनं, सर्व शिक्षक, विद्यार्थी या संकुलाच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजाचा विकास यानंतर सचिव सन्माननीय नंदीराम शिंदे यांना त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. पर्यवेक्षक SV दाभाडे सर यांना विनंती. त्यांनी संस्थेचे संचालक सांगली कॉलेजचे उपप्राचार्य HSC वैशिष्ट्य विभाग UD पाटील मॅडम यांना विनंती. त्यांनी MA पाटील सर यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. निष्ठेने आणि विश्वासाने सर्व सामाजिक मूल्ये वतीनं माईंच्या हस्ते कुलकर्णी मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी होतं. ज्या देशात शिक्षकाचा होतो बहुमान, तो देश ठरतो महान. आई वडील जन्म देताचे सार्थक करतो, शिक्षक दीपासारखे उजळून टाकतो. कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या सेवा काळात इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. मराठीवरती देखील त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. संस्थेच्या वतीनं सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार. आपल्या शाळेच्या शिक्षकांनी केवळ माहितीची गाठवणी मुलांवर न टाकता कुलकर्णी मॅडम यांचे पती श्री अजित कुलकर्णी
कुलकर्णी यांचा सत्कार देऊन श्री अजित कुलकर्णी यांचा सत्कार होतोय. प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांची पलूसला ओळख आहे. डॉक्टर पतंगराव कदम यशवंत सहकारी पाणी पुरवठा संस्था पलूसचे ते माजी चेअरमन आहेत. तुम्ही एक पट चांगलं केलं तर 10 पट चांगलं तुमच्या वाट्याला येतं. कष्टातून निर्माण झालेल्या सर्व फळात अभूतपूर्व गोड असते. समयीचा प्रकाश शांत असतो. ती गाभारा उजळून टाकते. संपूर्ण घर, संपूर्ण महाल, संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या समयी बाळगत नाही. समयीच्या प्रकाशात असलेल्या देवाजवळ गेले, शाळेने केले. आपले शिक्षक विषय शिक्षक न बनता जीवन शिक्षक बनले. विद्या म्हणजे फक्त स्वतःच्या उन्नतीचा नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन उन्नती करण्याचा मार्ग. विद्येचा हा अर्थ महात्मा फुले यांना अपेक्षित होता. देशातील पहिल्या महान शिक्षिका, अनेक कष्ट सोसलेल्या सावित्रीबाई स्त्रियांच्या शिक्षणासाठी पेटवलेली मजा उजळून दिली नाही. म्हणूनच आज या सावित्रीच्या अनेक लेखी समाजात विविध जबाबदाऱ्यांच्या पायऱ्यांची शोभा वाढवतात. सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार देखील कुलकर्णी मॅडम यांना प्राप्त झालेला आहे. कुलकर्णी मॅडम यांना भावपूर्ण निरोप देण्याबरोबरच सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार आपण करतो. यानंतर इथे कुलकर्णी मॅडम संस्कार लेकराच्या प्रगतीसाठी प्रेरक ठरतात. कुलकर्णी दाम्पत्याची कन्या सुप्रिया कॉम्प्युटर इंजिनियर असून जावई इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. चिरंजीव आशिष मेकॅनिकल इंजिनियर असून आपल्या जीवनातून सुसंस्काराची पाणपोई सर्वांसाठी. वनस्पतींनाही भावना असतात म्हणणारा जगदीशचंद्र श्रावणबाळ, कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची मांडी कापून देणारा शिबिराचा, विद्या नाकारली असतानाही क्षणार्धात अंगठा कापून देणारा एकलव्य, धन्याचे प्राण वाचवण्यासाठी असंख्य जखमा झालेल्या असतानाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. शिक्षण म्हणजे मनाचे सामर्थ्य वाढवून विद्येचे जळण नव्हे तर मनाला लावायचे ते वळण आहे. श्री गणपतराव आंबेडकर हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम या ठिकाणी अनुपमा कुलकर्णी मॅडम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करणार आहे. त्यानंतर सहकारी शिक्षकांचे मनोगत होतील. सर्वप्रथम मनोगत व्यक्त करतील डी.एम. बडगुजर सर. नमस्कार. कुलकर्णी मॅडम, आज सेवानिवृत्तीचा हा भावनिक कार्यक्रम. मला फक्त एवढंच सांगावं वाटतं, मी नवा नागरिकांचा एक वाचला होता, एक अपूर्व संध्या. आणि त्या अपूर्व संध्येमध्ये सूर्यनारायण जसं सकाळी 6 वाजता उगवतो, दर्शन देतो आणि संध्याकाळी मावळतो. आपली अफाट कामगिरी करून तो सूर्य ज्यावेळेस सूर्यास्ताला पोहोचतो त्यावेळेसच त्याला कळतं की आपण आज दिवसभरात काय काम केलं. तसं कुलकर्णी मॅडम यांनी जवळजवळ 33 वर्षामध्ये जी काही आपली अध्यापनाची जी काही प्रतिष्ठा मनाला लावली होती आणि त्यातून जे काही लाखो विद्यार्थी त्यांनी घडवले आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांनी जे काही काम केलं त्या कामाबद्दल, आणि ते विद्यार्थी जरी आज त्यांच्या समोर नसले पण सहकार्याच्या सानिध्यात का असेना हा भावपूर्ण निरोप देण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतोय. कुलकर्णी मॅडम यांना इथून पुढचं आयुष्य हे दीर्घायुष्य लाभो, निरोगी लाभो एवढीच प्रार्थना करतो. सांगण्यासारखं भरपूर आहे, कारण इथला कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला लगेच दुसऱ्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे आणि म्हणून मी माझं मनोगत आटोपतो घेतो. धन्यवाद.
सर्वांनी मान्यवर, आजच्या हा कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय सोटे कुलकर्णी मॅडम व या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे त्यांचे सर्व कुटुंब, नातेवाईक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी. कुलकर्णी मॅडम यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचा स्वभाव अगदी शांत संयमी आहे. त्यामुळे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्याच, पण पदाधिकारी झाल्यानंतर ही त्यांनी कधी कुणावर न चिडता प्रत्येक काम अगदी शांतपणे समजून घेऊन केले. लेडीज उपमुख्याध्यापिका असल्यामुळे आम्ही सर्व महिला शिक्षिका काही समस्या त्यांच्याजवळ सांगितल्या. मुलींच्या काही समस्या जर त्यांना सांगितल्या तर त्या सोडवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करायच्या. मुलींना एकत्र करून त्यांनी समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, शिक्षणावरती भर कसा दिला पाहिजे असं वेळोवेळी सांगून त्यांना मार्गदर्शन करत असत. मॅडमना बाह्य वाचनाची खूप आवड आहे. त्यांनी आपल्या ग्रंथालयात सुधामूर्तींच्या पुस्तकांचं सेट भेट म्हणून दिलेले आहे. शासनाकडनं काही माहिती जर आली तर शिक्षकांच्याकडून पूर्ण करून घेण्याची मॅडमची वेगळीच लकब होती. प्रथम त्या स्वतः त्यांची माहिती कशी त्या फॉर्ममध्ये माहिती कशी भरायची. एखादं नवीन ॲप आलं, काही ऑनलाईन माहिती असेल तर त्या पहिल्यांदा स्वतः शिकायच्या आणि नंतर सगळ्यांना सांगून भरायला पूर्ण करायला सांगायच्या. मॅडमना प्रत्येक कामाचं रेकॉर्ड एका वहीमध्ये लिहून ठेवायची सवय होती. त्यामुळे त्यांना त्या वहीमध्ये सर्व माहिती मिळायची. कोणी कोणतं काम पूर्ण केलंय, कोणाचं काम अपूर्ण आहे याची संपूर्ण नोंद त्या वहीमध्ये ठेवत होत्या. चांगलं काम झालं की खूप छान अशी पाठीवरती काम करायच्या. त्यामुळे अजून काम करायला प्रेरणा मिळायची. मॅडमचा इंग्रजी विषय, पण अनेक वर्ष त्यांनी इंग्रजी विषयाचं अध्यापन करून सुद्धा गेले 2-3 वर्ष मराठी विषय सुद्धा त्यांनी अगदी आवडीने शिकवल्या. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या कुलकर्णी मॅडम नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या, नेहमी हसतमुख असणाऱ्या, आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. यापुढील सर्व आयुष्य त्यांना आरोग्याचं, आनंदाचं, सुख समृद्धीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संबोधले. थँक्यू. प्रथम माझ्या सर्व शिक्षकांना एक विद्यार्थी म्हणून माझा नमस्कार. आणि आज मी माझ्या आईच्या सौवाईच्या कुलकर्णी तिच्या सेवानिवृत्तीने आमच्या नजरेतून तिच्या जीवन प्रवासाची भावपुष्पांजली मांडले कवितेच्या सूत्र. आता तुम्ही वळून नाही पाहणे, आता तुम्ही वळून नाही पाहणे, कापण्याची पाणी
जर ती माता शाळेत शिक्षिका असेल तर तिचं श्रेष्ठत्व आपण वेगळं काय सांगणार. अनेक कष्टात खूप शिकून त्यांनी लग्नानंतर आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यात त्यांना त्यांचे सासू सासरे, पती म्हणजेच आमचे बाबा व त्यांच्या मुलांची खूप साथ मिळाली. त्यांच्यासाठी शाळा म्हणजे दुसरं घर. मी पाहिले शाळेत कोणताही कार्यक्रम असो, परीक्षा असो किंवा बक्षीस समारंभ असो, अगदी किंवा सण असो, त्यांचं नियोजन खूप छान असतं आणि ते खूप उत्साही आणि क्रिएटिव्हने त्यात सहभागी होतात. बाहेर गेलं की आजकाल त्यांचे स्टुडंट्स भेटतात आणि मॅडम ओळखतात का असं विचारतात. यावरूनच हे लक्षात येतं की शिक्षक हा कधी ना कधी तर निवृत्त होतोच, परंतु त्याने दिलेली शिकवण आणि वारसा हा त्या विद्यार्थ्यांबरोबर कायम जपला जातो. त्यांनी मुलांना केवळ पुस्तकातच नाही तर पुस्तक प्रयत्न केला. आणि मी ऐकलंय त्या डिव्हिजन सीच्या वर्ग शिक्षिका असायच्या आणि तो नेहमी बेस्ट स्टुडंटचा क्लास म्हणून ओळखला जायचा. आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे आणि जीवनाच्या या पुढील टप्प्यात तुम्हाला खूप आनंद, समाधान व चांगले आरोग्य मिळो हीच प्रार्थना. आणि आम्ही तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी खूप उत्सुक आहोत. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षक उपस्थित सगळे आलेले आज या ठिकाणी आपण एक भरपूर कार्यक्रम ठेवले आहे. मॅडम सेवेतून निवृत्त होत आहे आणि आपल्या 31 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ते खूप असं काम केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी याच्या आधी पण त्यांचं सांगितलेलं आहे त्यांनी छान काम केलं आहे. मी तर म्हणेन याच्या पाठीमागं जसं पूर्वी म्हटलं जायचं की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो. मी तर म्हणेन की एका या मॅडमच्या पाठीमागं त्यांच्या मिस्टरांचा हात आहे. कारण अजित कुलकर्णी यांनी जे त्यांना ऑपरेशन केलं, त्यांना इथं आल्यानंतर BAचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, नंतर BEd परत केलं आणि परत UPमध्ये जॉईन केलं. त्यानंतर येणारे प्रत्येक प्रसंग त्यांनी वारंवार दिलेले त्यांचंही कौतुक आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे त्यांची फॅमिली, मुलं, मुली, सुना ते पण अतिशय चांगल्या माणसं आहेत आणि त्यांनी पण चांगलं सहकार्य करणं दिलेलं आहे. आणि आज या ठिकाणी त्या सेवेतून निवडून होत आहे की कोकळी न भरून पिणारी आहे, पण एक नाही एक जावंच लागतं. 18 वर्ष पूर्ण झालं. मला ते सेवानिवृत्तीचं मी एक 1000 भाषण करत असेल तर कंपनीमध्ये दर महिन्याला एक भाषण मला करायला लागायचं. कोणतं तर दर महिन्याला रिटायर होतो. मी एवढं बोलणार नाही कारण संवत्सरात सांगितले 2 महिने 2 मिनिट ऑलरेडी 2 मिनिटं झालेलीच आहे. तर त्यांना पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणि त्यांनी राहिलेलं आयुष्य जे आहे ते स्वतः समाधानानं जगावं आणि स्वतःसाठी जगावं. थोडंसं करून घ्यावं. आता बकेट लिस्ट एक तयार करून ठेवावी त्यांनी. त्यामुळे मग गोष्टी करायचे छंद जोपासावे. माझे व्याही जे आहे मला काय कौतुक वाटतं कारण ते रिटायरमेंट नंतर सध्या आपण बघितलं ना तर त्यांना पेंटिंगचा शौक जो वयाच्या 20व्या वर्षी ते पेंटिंग करतो ते तो बंद झाला. पेंटिंग 40 वर्ष आधीपासून न पेंटिंग केलेला माणूस आता उत्कृष्ट पेंटिंग करत आहे आणि पेंटिंगचे क्लास घेत आहे. त्याचबरोबर कराओके आणि म्युझिक आणि गाणी याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर परवा त्यांचं 61 वर्ष त्यांनी सेलिब्रेट केलं. तर मी म्हटलं 61व्या वर्षी इव्हेंट काय तर ते म्हणजे 61व्या वर्षी किशोर कुमारची 61 गाणी गायली आणि ती माझ्या बायकोला भेट दिली. चांगली गोष्ट. अशी छंद जोपासा रिटायरमेंट नंतर फॅमिली गुंतायलाच पाहिजे नाही असं नाही पण फार गुंतून जाऊ नका. आपल्यासाठी थोडं आयुष्य झाला फिरून घ्या, एन्जॉय करा. राहिलेली जे बोनस लाईफ आहे आपलं ते एन्जॉय करायसाठीच आहे एवढंच मला वाटतं. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी मला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. शिक्षण प्रसारक मंडळाच्या लकी विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
श्री प्रकाश कोदारे साहेब, उपाध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील माळी, उपाध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी साहेब, सचिव श्री धुंडीराम शिंदे अण्णा, तसेच व्यासपीठावरील सर्व संस्थेचे मान्यवर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार. तुम्हाला वाटेल मॅडम आता तासभर भाषण ठोकणार, पण असं काही होणार नाहीये. मी माझं मनोगत अगदी थोडक्यामध्ये व्यक्त करणार आहे. नेहमी म्हटलं जातं असं, आता जसं संदेश साहेबांनी सांगितलं तसं एका कर्तृत्ववान यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तसं माझ्या बाबतीत उलट आहे. मला हे जे सगळं करायला मिळालेलं आहे, आज मी जी आहे त्या माझ्या या सर्व कर्तृत्वामागे माझ्या सासऱ्यांचा आणि मिस्टरांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याशिवाय मी हे काहीच करू शकले नसते. माझे सासरे अण्णासाहेब कुलकर्णी यांनी मला प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर माझे चुलत सासरे पंत सर यांनी मला मार्गदर्शन केले आणि मिस्टरांनी भक्कम पाठिंबा दिला. कोणत्याही प्रसंगामध्ये खंबीरपणानं काम करायचं, कामामध्ये हयगय करायची नाही, जीव ओतून काम करायचं, हे त्यांनीच मला शिकवलेलं आहे. आणि कुठलंही काम जास्त डोक्याला लावून घ्यायचं नाही, शांतपणाने करायचं, मग त्यामध्ये यशस्वी होतो. त्यांच्या कठोर पाठिंब्याशिवाय मी काहीच करू शकले नसते. माझी मुलं सुप्रिया आणि आशिष तुम्हाला माहितीच आहे, यांनीही मला या संपूर्ण माझ्या कारकिर्दीमध्ये छान साथ दिली. माझ्या घरच्या इतर मंडळींनीही मला साथ दिली, मला समजून घेतलं, म्हणूनच मी हे सर्व पार करू शकले. 91 साली जेव्हा मी सर्वप्रथम नोकरीला लागले तेव्हा धोत्रे सर, सावंत सर, UV पाटील मॅडम आणि मी आम्ही एकदम 4 जण लागलो होतो. सुरुवातीला जेव्हा आम्ही जॉईन झालो प्राथमिक विभागामध्ये तेव्हा UV पाटील बाई म्हणजे माईची सूट आणि मी म्हणजे पंत सरांची सूट, म्हणून सर्वजण आमच्यापासून थोडेसे लांब राहायचे. अरे कशाला यांच्याशी जास्त नको बाबा, थोडेसे लांब राहायचे. पण नंतर आमचे स्वभाव जुळले, मन जुळली आणि त्यानंतर खूप मैत्री सगळ्यांशी झाली. मला आजही माझ्या त्या पहिल्या मैत्रिणीचीही आठवण होते. बुराडे मॅडम, माधवपूर मॅडम, जोशी मॅडम, दीक्षित मॅडम, रामनेकर मॅडम, PC पाटील मॅडम, सूर्यवंशी मॅडम, SR पाटील मॅडम या साऱ्या जणींनी छान सहकार्य केलं. अडचणीच्या वेळी आर्थिक मदतही आम्ही एकमेकींना करत होतो. मला तेव्हा जरी काही प्रॉब्लेम आला तर मी डायरेक्ट SR पाटील मॅडमकडे जायचे, मॅडम माझ्याशी अडचण आहे, आणि मॅडमनी मला कधीही नाही म्हटलं नाही. आर्थिक असली तरी सुद्धा मला त्या नेहमी मदत करायच्या. PC पाटील मॅडम असेल, घरगुती काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्या खूप छान मदत करायच्या. मला आजपर्यंत त्यांची खूप आठवण येते, मिस करते मी सगळ्यांना. त्यावेळेचे मुख्याध्यापक AP पाटील सर, त्यांचा स्वभाव सुद्धा खूप असा छान होता, शांत होते आणि सगळीकडे देखरेख करायचे आणि मस्तपैकी त्यांचं इतकं वर्चस्व होतं सगळीकडे की सगळे आपोआप सगळे काम करत असायचे. जास्त बोलायचे नाही, पण त्यांचा एक वेगळाच आदरयुक्त दरारा असायचा. शांतपणे सर्व निरीक्षण करून चुकलेल्याला ऑफिसमध्ये बोलवून त्याच्या चुका सांगायचे, समजावून सांगायचे आणि त्या चुका दुरुस्त करून घ्यायचे. टोणपे सरांची सुद्धा शिस्त, पद्धतशीरपणा, काम करण्याची पद्धत काही आवडत होती. त्यांच्याकडे बघूनच खरं तर भीती वाटायची. रजा पडली असेल तर सांगायला सुद्धा भीती वाटायची. पण नंतर आमचे सगळे ट्युनिंग जुळत गेलं आणि मग आम्ही छान एकमेकांना काय करत गेलो, सगळे सहकार्य करत गेलो. आताच्या मी मैत्रिणी सर्वजणी खूपच छान आहेत. सगळा लकी परिवार खूप छान आहे. एकमेकींना समजून घेऊन हसत खेळत कोणत्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू शकतो, हे यांच्याकडूनच शिकावं. मला जरी कुठतरी काम करताना ऑफिशियल वर्क असेल आणि मला टेन्शन असेल तर मी स्टाफ रूममध्ये जाऊन बसायचे, शांत बसायचे आणि सांगायचे काय मी यांना, माझ्या तिथे वारा लागत नाही जरा, मी तुमच्या इकडं वारा घ्यायला आणि डोकं शांत करायला. मग त्या विचारायच्या मॅडम काय झालं, मग मी सांगितलं की मला त्याच्यावर सगळ्यांनी छान सल्ले देऊन माझा प्रॉब्लेम चुटकीसरशी मोकळा होत होता. कोणत्याही परिस्थितीत आपण कसं सोल्युशन काढायचं हे यांच्याकडूनच शिकावं. कोणत्याही परिस्थितीत आनंदी कावड्याच्या गोष्टीसारखं आनंदी कसं राहावं हे यांच्याकडूनच शिकायचं. मला ती गोष्ट पुन्हा पुन्हा वाचायला ऐकायला फार आवडते, त्यामुळे मी त्या मॅडमकडून ती गोष्ट मागून घेतलेली आहे. एखादं प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलं की विषय बोल, अशी जी म्हणायची हातखंड आहे ठिकाणीचा कलाकार मंडळी आहेत आमचे सगळे, आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे. मला घरी सगळं सारखं आठवत राहतं.
एखादं सोल्युशन काढलं की एक मॅडम छान आहे तर लगेच म्हणायच्या विषय बोल, लगेच त्याच्यावर काहीतरी सोल्युशन ते विषय बोल आणि लगेच दुसऱ्या कामाला नव्या जोमानं पुन्हा आम्ही कामाला लागत असायचो. हे मैत्रीच होऊ शकते. एकमेकांची टेन्शन्स कमी करणं ही खरंच औषधापेक्षा ही मैत्री खूप औषधापेक्षाही जारी उपाय करत असते. माझ्या अनेक प्रॉब्लेमची उत्तरं मला स्टाफ रूम मध्येच मिळायची. शांत बसलेली काही सगळ्या विचारायच्या आणि प्रॉब्लेम सांगितला की सगळ्या मिळून मार्ग सुचवायच्या. मग त्या 4 जणींच्या असतील 8 जणींच्या असतील त्यातून पुन्हा मी एक काहीतरी सोल्युशन काढायचे आणि मग माझं त्यामुळे काम करण्याचं खूप काय व्हायचं, खूप मला समाधानानं काम करायचं. हे सगळं मी आता पुन्हा पुन्हा मिस करते. उपमुख्याध्यापक झाल्यावर सुद्धा 4 वर्षात सर्व शिक्षक मंडळींनी सुद्धा मला खूप मोलाचं सहकार्य केले. त्यामुळे माझं काम करणं खूप सोपं झालेलं होतं. कोणताही GR मी बघत असेल किंवा काही 4 मी आखत असेल तर हे सगळे म्हणायचे मॅडम काहीतरी कामात येतात आपल्याला काम लावणारच, चला आपली माहिती तयार ठेवूया. म्हणून यांची पण सगळी लगबग सुरू व्हायची. मॅडम आपल्याला काहीतरी काम विचारणार, माहिती विचारणार, म्हणजे आता आपल्याला काय करायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. म्हणून सगळे अलर्ट मोडवर असायचे. उपमुख्याध्यापक झाल्यावर सर्व क्लास मंडळी, शिपाई मामा, मावशी यांनी सुद्धा मला खूप छान सहकार्य दिलं. मी ते कधी विसरणार नाही. सगळे शिपाई मामा असतील किंवा द्वारका मावशी असतील खूप छान सहकार्य केलं. बर्गे मॅडम त्यांच्या अनुभवाचा तर मला DSMचा कोर्स करताना खूप उपयोग झाला. म्हणजे डायरेक्टली मी उपमुख्याध्यापक झाले. ऑफिशियल वर्क मला काय माहित नव्हतं, काय काम माहित नव्हतं. मग मी बर्गे मॅडमना विचार, अवसरे मॅडमना विचार, या मॅडमना विचार, त्या सरांना विचार आणि मग क्लिनिकल बंद जे असेल किंवा मंदार कुलकर्णी सर असतील, निकम सर असतील त्यांना विचारायचे आणि मग ते मला सांगायचे. त्या सगळ्याचा उपयोग मला माझ्या DSMच्या कोर्समध्ये झाला. कारण त्याच्यामध्ये हेच आहे, कारण मला शाळा व्यवस्थापनाचा काहीच अनुभव नव्हता. मला या सगळ्यांच्यामुळे खूप छान अनुभव मिळालेला आहे. मुख्याध्यापक आपले सावंत सर त्यांच्यामुळे तर मला कोणतीही गोष्ट नीटनेटकी कशी करायची हे फार समजलं. फायलिंग व्यवस्थित कसं करायचं. मॅडम ही फाईल कुठे आहे म्हटलं मी सांगायची, तिथं आंबा कुठे आहे, मॅडम तो कागद कुठे आहे, त्या फाईलमध्ये आहे. हे नीटनेटकं काम कसं करायचं याचं मला सावंत सरांच्याकडूनच मी हे शिकलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विद्यार्थी भेटत असतात आणि आपण घडत असतो. आपण नाही घडत, आपल्याला हे सगळे भेटत असतात, त्यांच्यावर आपण काम करत असताना आपण घडत जातो. आपण त्यांना फक्त शिकवतच असतो असं नाही, तर त्यांच्या अनेक समस्या सोडवत असतो आणि त्या समस्या सोडवताच आपणही अनुभव संपन्न होतो. ही सगळी शिदोरी मी आता माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे. मला या सगळ्या गोष्टी, या सगळ्या सुखद आठवणी, मी छानपैकी घरी जरी असले, बागेत खेळत असले तरी मला हे सगळं सारखं दिसतं. मी घरी असले की शाळेत आता काय चाललेलं असेल हे चित्र माझ्या डोळ्यासमोर नेहमी येत असतं आणि विद्यार्थ्यांमुळेच आपण अनुभव संपन्न होत असतो. आपलंही व्यक्तिमत्व त्यामुळेच हळूहळू संपन्न समृद्ध होत असतं. शेवटी एवढंच म्हणेन की संस्थेने मला इथे काम करण्याची संधी दिली. सगळ्यात महत्त्वाचं आहे, संस्था आहे म्हणून आपण आहोत हे एकच माझ्या डोक्यात वाक्य होतं. त्यामुळं संस्थेने, शाळेने आपल्याला किती वाजता बोलवते, किती वाजेपर्यंत थांबायला होते, आपण काम करायचं हेच एक डोक्यामध्ये ध्येय होतं. संस्थेने मला इथं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेची मी नेहमीच ऋणी राहीन. मी आभार नाही मानणार, मी तुमच्या ऋणात राहणार आहे. आणि संस्था आहे म्हणून आपण आहोत, म्हणून आपली प्रगती आहे हे आपण लक्षात घेतलं तर काम करताना काही जादा टेन्शन येत नाही. कारण संस्था आहे म्हणून आपण आहे, आपण म्हणून आपली प्रगती झाली, छान आपण सुधारणा करू शकलोय आणि म्हणून संस्थेसाठी किती वेळ काम करावं लागलं तरी करायची तयारी डोक्यामध्ये होती. आणि या सगळ्या गोष्टी मी आता खूप मिस करणार आहे. काही कटू अनुभव आले असतील, काही कटू प्रसंग आले असतील तर ते डिलीट मारायचे आणि चांगल्या सुखद आठवणी मी आता माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे. मला तुम्ही सर्वांनी खूप मोलाची साथ दिली. सगळ्या मैत्रिणी, सगळं शिक्षक वृंद असेल, शिपाई कर्मचारी असतील, ग्राहक असतील, सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. शिक्षक, शिक्षिका, अनुपमाचे नातेवाईक, मित्रमंडळ, आज अनुपमा कुलकर्णींचा निरोप समारंभ आपण साजरा करतो. खरं तर हा निरोप नाहीच आहे, त्यांना देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे आहोत. अनुपमाचा स्वभाव
अतिशय शांत मन मिळावं, कारण माझ्या सुद्धा ते अनुभवाला आलं आणि काम करण्याची त्यांची जी पद्धत होती ती अतिशय चांगली होती. कुठल्याही वेळेत कुठलंही काम सांगतात ते तत्परतेने करण्याची त्यांची क्षमता होती आणि त्यांनी त्यांचं उपमुख्याध्यापक पद चांगल्या तऱ्हेने सांभाळलं. आता त्या सेवानिवृत्त होत आहे, पण मला असं वाटतंय त्यांनी इथून पुढचा काळ त्यांची छंद जोपासायचं, त्यांना वाचनासाठी जावे तर वाचन भरपूर करावं, भ्रमंती करावी, कारण जोपर्यंत आपले पाय शांत आहेत तोपर्यंत आपण आपल्या तब्येतीनं सांभाळून भ्रमंती करू शकतो. त्याचप्रमाणे त्यांना उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे आरोग्यदायी समाधानी जावं एवढीच इच्छा प्रकट करू. तेहतीस वर्षे प्रतिदिवस इंग्रजी विषयाचा अध्यापन केलं. कुलकर्णी मॅडम चांगल्या पद्धतीने शिकवतात हे मला आपले माजी विद्यार्थी संमेलन आपण कैलासाचे आर.एस. पाटील सर यांच्या कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये अविनाश मोरे विद्यार्थी जर्मनीमध्ये काम करतो, त्यांनी सांगितलं की माझं इंग्रजीमध्ये प्रभुत्व वाढवण्याचं कारण कुलकर्णी मॅडम प्राथमिक वाचनाचा जो बेसिक तयार करून घेते, स्पेलिंग पाठ करून घेणं किंवा काय पाया रचण्याचं काम हजारो विद्यार्थी कुलकर्णी मॅडमच्या हाता करून घडलेले आहेत आणि परदेशामध्ये एकदम उच्च पदावर काम करत आहेत. हीच मॅडमच्या कामाची पोच पावली आहे. कुलकर्णी मॅडमचा संपर्क मला ज्यावेळी उपप्राचार्य झालो त्यावेळी त्या ठिकाणी अतिशय गोडवाणी मॅडम प्रस्ताव असेल किंवा आभाराचं काम असेल करत असेल तर मला रांगेकर मॅडमच्या आवाजाची आठवण होती. रांगेकर मॅडमचा गोड आवाज कुलकर्णी मॅडमचा होता. ह्या गोड आवाजाला आम्ही म्हणणार आहे मॅडम आमच्या कुटुंबातील एक सदस्य करत होते. आम्हाला थोडंसं भावपूर्ण असा विषय आहे पर्यावरण सदस्य खरं म्हणजे तुमचं जे काम आहे कर्तृत्व आहे ते कुठले भरून येणार नाही, पण येणारी कोकणीची आहे निश्चितच जाणवणार आहे. कारण नव्याने येणाऱ्या नेतृत्व निर्माण होणार असेल किंवा एखाद्या इंग्रजीचा अध्यापक निर्माण होणार यासाठी कालखंड लागतो. ती उणीव लगेच असणारे मॅडम तुमची आठवणी आम्हाला येणार आहे. या भावपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या विनंतीस मान देऊन आलेले संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर सदाई पाटील माईक, त्यानंतर उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, प्रशांत कुलकर्णी साहेब, संस्थेचे सदस्य संस्थेचे संचालक संस्था सदस्य डी पाटील सर, संस्थेचे सचिव आदरणीय धनराज शिंदे अण्णा, हे सर्वजण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. प्रशालेच्या वतीनं ज्युनियर कॉलेज आणि सर्व शिक्षण संस्थांच्या वतीनं यांचं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्यानंतर माझे सर्व अधिकारी वर्ग, आपण सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात मोठे कुलकर्णी परिवार हा जो आलेला आहे त्याच्याबरोबर माझे गुरु एस.एन. कुलकर्णी सर उपमुख्याध्यापक सेवानिवृत्त झालेले ते या ठिकाणी आलेले, तसंच आमचे विद्यार्थी डॉक्टर विनय कुलकर्णी सर, सी.एम. कुलकर्णी सर, हा सर्व कुलकर्णी परिवार पुन्हा एकदा या ठिकाणी करीत आम्हाला पाहायला मिळाले. कारण कुलकर्णी परिवाराचे एक सदस्य संतोष कुलकर्णी माझं क्लासमेट होतं, त्याच्यानंतर राजकुमार स्वामी, त्याच्यानंतर कुलकर्णी परिवार एकत्र एका भावपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांना या कार्यक्रमाचे आधी आमच्या विनंतीस मान देऊन सर्वजण उपस्थित राहिले. सर्वांचं संस्था आणि प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि मी आभाराचा कार्यक्रम दोन शब्द बोलण्यास थांबवतो.